गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आय एम रेडी टू गो टू पुणे, कारण मेरे यार की शादी है. पट्याचं लग्न आहे आणि त्याच्यासाठी आय एम ऑल रेडी. सो लेट्स गो. गुड मॉर्निंग. अँड वी आर ऑन अ वे. चाललो आम्ही पुण्याला. आता याच्यामुळे GPS ला 4 तास दाखवत आहे, कारण मी तर अशी आहे जी 5:30ला निघते, पण आज याच्यामुळे मी 6:30ला निघालो आणि माझी ऑलरेडी चिडचिड झालेली आहे त्याच्यावर. मॉर्निंग चोर्स. कसलं मॉर्निंग चोर्स. चलो सी. आणि गुड मॉर्निंग. आम्ही निघालोय आता. आयडियली 5:30ला मी निघते दरवेळेस. मला पुण्याला किंवा मुंबईला परत यायचं असेल तर 5:30 माझा स्टँडर्ड टाइम आहे, पण आज उशीर झाला आहे या व्यक्तीमुळे. मी आय वॉज बिझी विथ मॉर्निंग चोर्स. तर कसलं मॉर्निंग चोर्स. उशीर झाला. जे तुम्ही करत नाही. त्यामुळे आता मी 6:30ला निघालोय. त्याच्यामुळे माझी ऑलरेडी चिडचिड झालेली आणि त्यात मी कॉफी पण नाही घेतली अजून. अजून चिडचिड. शांती 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 शांती. त्यात मलाच ड्राईव्ह करायला सांगतोय, स्वतःही करत नाहीये. ट्रिपल चिडचिड. ट्रिपल. बघ, तुम्हाला इंटरप्ट करणारीस तर त्याचा हा अर्थ नाही आहे की तू बरोबर बोलतेस, पण आमची अशी पाळी असते की एकदा तू ड्राईव्ह करणार आणि एकदा तू ड्राईव्ह करणार. तर दुसऱ्यांदा मी, म्हणजे आता येताना जेव्हा ड्राईव्ह करायचं असेल त्यावेळेस मी करीन. सो येस, असं आमचं ठरलं असतं आणि हा रूल मॅडमनीच लावला आहे. आय एम सॉरी फॉर द कॅमेरा शेक, कारण त्या एवढ्या सुंदर ड्रायव्हिंग करतात. बंद करते. वेदर किती मस्त वेदर आहे. If I have to drive, I'll decide the time. You decide everything. ते तर आहेच. सो आम्ही आमचे कॉफी मग्स नेहमी ट्रॅव्हल करतो, घेऊन ट्रॅव्हल करतो, कारण मॅकडॉनल्ड्सचे कप्स. Worst cups in the world. Best accident spot. कारण त्यांची क्वालिटी इतकी क्लास असते की ते तुमच्यावर कधीही पडू शकतात, एस्पेशली वेळ ड्रायव्हिंग. फायनली खूप बोलल्यानंतर आणि खूप भाव खाल्ल्यानंतर मिस्टर घाटणेकर आता गाडी चालवत आहेत. काय बॅकग्राऊंड स्कोर लागला ना मी चालवताना. भरपूर सामान असल्यामुळे बाबा गेला आलेले खूप. ती आमची चैताली आहे. हॅलो चैताली. ती माझे सगळे कॉस्ट्युम्स करणारे पट्याच्या लग्नाचे. सो थँक्यू. आणि माझे पण. आणि त्याचे पण. पूर्ण व्हिडिओ नको, पूर्ण आउटफिट नको, लवकरच पूर्ण आउटफिट सी करू. तो प्रतीककडे आता जेवायला जायचं आहे आणि मग त्याच्याकडे डान्स प्रॅक्टिस आहे सांगितलं ना, त्याच्या बरोबर आणि त्याच्यासाठी असं छान छान माहिती नाही, पण एक परफॉर्मन्स करणार होते ज्याने तर मी तयार होते. सो बेसिक तयार. म्हणजे एक्स्ट्रीमली ड्राय स्किन असल्यामुळे मला अंघोळ झाली तसं भरपूर मॉइश्चरायझर असं लावायला लागतं. मॉइश्चरायझर लावून तोंड. सनस्क्रीन इज अ मस्ट. लाईक आय सेड की बिकॉज हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर माईक वगैरे अजून असं काही नाही आहे माझ्या फोनला टच केलेलं. मी जर असं वाटलं की हा ब्लॉग यशस्वी झालेला आहे आणि लोकांना आवडत आहे तर मग माईकमध्ये इन्व्हेस्ट करू शकते. चलो आता एक बेसिक थोडासा मेकअप करणार आणि फायनल लुकसाठी परत व्हिडिओ करते मी. सो रेडी झाली आहे मी.
तेवढाच आता प्रश्न आहे की छान कर्ल्स पडलेत, तर मी ते ॲक्च्युली कोम नाही करणार आहे. सगळे माझे कर्ल्स जातील असं मला वाटतंय. सो येस, दिस इज अ फायनल लुक. मी चालले मेहंदी, बांगड्या, जेवायला आणि डान्स प्रॅक्टिसला. सो फायनली पट्याच्या घरी आलो आहे आणि लुक ॲट दिस. ते नाही आहे का ओके, यू कॅन सी दिस अँड हिअर इज द ग्रूप. हॅलो. किती बोर राहिलो. नाही वाढणार आहोतच, पण आता केळीच्या पानावर आणि मस्त पंगत आणि असं मस्त जेवण. पट्या आणि मला दोघांनाही खूप भूक लागलेली. इथे अजून एक चेहरा आहे ज्याला खूप भूक लागलेली आहे आणि इथे अजून 3 चेहरे आहेत ज्यांना खूप भूक लागलेली आहे. समुद्राचं ऍक्टिंग बघितलं. वन्स मोर. खूप भूक लागली समुद्र. खूप भूक लागली. आता ताव मारणार. And we were going to do a Pratik is supposed to dance, she is not dancing. I had practice for that. आणि परत आता सगळं change करा. You have. This is the first time you've come for practice in 2 minutes. So what we had ideally done was, let's say he's standing, this is Pratik and you're. बापरे, एवढं ओव्हर ऍक्टिंग. Start the domino effect. Give some reaction. You are supposed to be the center. Okay, but now since that's not happening. That's not happening. That's not happening. That's not happening. Pratik is not dancing anymore. Pratik is not dancing. Yay! सो आता तयारी सुरू झालेली आहे आणि आज आता 3 वाजता हळदीला जायचं आहे. पण त्याच्या आधी क्विक फोटोशूट्स ऑफ ऑल द आउटफिट, कारण ही बाई माझ्या मागे लागली. ती फोटोग्राफ्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. सो आता आम्ही फोटोशूटच्या असाच हवा, कारण ते यूट्यूबचा व्लॉग करणार आहेत. चालेल. खूपच म्हणजे ते जपते होत नाही. Sir is ready. Okay, nice. Checking. आणि फायनली इथे प्रतीकच्या हळदीला आलेलो आहोत. ऑन अ वे. प्रतीकचं लग्न, टुडे इज द डे आणि मजा येणार आहे. सो फेटे बांधायचे, मग वरात येणार आहे आणि मग मुहूर्त आहे 12:30चा आणि मग फेट्याने केस खराब होतात. ओके. सो आय डोंट नो हा फेटा बांधणार आहे की नाही. मी तर नाही बांधणार कारण माझे नक्की खराब होते. ओ अँड यू रिमेंबर मी म्हणाले होते की एकदा साडी नेसली की गाडी नाही चालवायची. सो आय कंटिन्यू दॅट रूल. सो आता तर एरिया त्याचा कधीच गाडी नाही चालवत. आता तर एरिया त्याचा चान्स होता गाडी चालवायचा. आमचे चान्सेस असतात बाय. आम्ही खूप ही एकमेव गोष्ट आहे ज्याच्यावर आम्ही भांडतो, कारण दोघांनाही गाडी चालवायला आता फार आवडत नाही. पण आउट ऑफ हे की आय शुड ऑलवेज बी ड्रायव्हिंग, मी सांगतो तुला तू ड्राईव्ह कर यावेळेस. आय लाईक ड्रायव्हिंग, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण साडी नेसल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी दुतर्फा होणी चाहिए. साडी नेसल्यानंतर गाडी चालवायची नसते.
कधीच चालवायची नसते. मला चालेल. कधी मला कधी कधी खरंच असं वाटतं की का गाडी शिकले मी, का गाडी शिकले, काहीच गरज नाही. अभ्यास बॅक टू मुंबई. 4 दिवस हे लग्नाचे कसे गेले खरंच कळलं नाही, कारण खूप जेन्युनली धमाल आणि मजा आली. खूप लोकांना भेटलो आम्ही, काही नवीन मित्रमैत्रिणी झाले, काही जुने भेटले आणि पट्याच्या लग्नामुळे वी जस्ट ऑल केम बॅक अँड हॅड अ गुड टाइम टुगेदर. खरं सांगायचं तर अक्षरशः दमून आम्ही परत आलोय, कारण खूप नाचलो आम्ही, खूप जास्त. एक्स्ट्रीमली हॅपी फॉर माय व्हेरी डिअर फ्रेंड प्रतीक अँड श्रुती इज हिज वाईफ नाव. त्यामुळे एकंदरीत त्याच्यावरचा ब्लॉग करायचं ह्याच्यासाठी ठरवलं, कारण आय थॉट दिस वॉज अ परफेक्ट मोमेंट जिथे मी ह्या सगळे इमोशन, सगळ्या गोष्टी, सगळं धांगडधिंगा कॅप्चर छान करू शकीन. आणि प्रयत्न तर केलाय मी हे कॅप्चर करायचा. लाईक आय सेड की हा माझा पहिला व्लॉग असणार आहे. कदाचित परफेक्ट नसेल, कदाचित खूप गोष्टी मिस केल्या असतील, कदाचित अजूनही हे माहिती नसेल मला की ते कसं शूट करायचं, काय कॅप्चर करायचं. पण आय एम शुअर जर ह्या व्लॉगला व्ह्यूज चांगले आले किंवा लोकांना जर आवडलं, ऑफकोर्स कमेंट्समध्ये मला कळेलच, तर मग मी काहीतरी अजून नवीन करायचा काहीतरी प्रयत्न करीन किंवा आय गेट बेटर इन डुईंग व्लॉग्स. पण येस, दिस इज माय फर्स्ट व्लॉग अँड आय रिअली होप यू एन्जॉय इट. आणि पुढच्या 2 दिवसात पण काहीतरी माझा एक इव्हेंट आहे, सो मी तो इव्हेंटसुद्धा कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचाही व्लॉग करायचा प्रयत्न करीन. आय एम नॉट शुअर, जर मला चांगलंसं फुटेज वगैरे नाही मिळालं तर कदाचित नाही करणार. पण येस, मी इंस्टाग्रामवर पोल टाकलं होतं आणि 70% लोकांनी मला एनकरेज केलं आणि मला सांगितलं की तू व्लॉग कर आणि आम्हाला बघायला नक्की आवडेल. सो दिस वॉज माय फर्स्ट व्लॉग अँड आय होप यू रिअली लाईक्ड इट. अँड खूप तर आत्तापर्यंत तर भरभरून प्रेम दिलंच आहे तुम्ही सगळ्यांनी मला, आणि हे नवीन काहीतरी सुरू करते त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही असंच प्रेम कराल आणि असंच मला एनकरेज कराल, असंच मला पुश कराल आणि असेच मला सल्ला चांगला द्याल की काय करायला पाहिजे आणि काय नाही. सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू.